तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे पार्ट 18 आणि पार्ट 18 मध्ये आज मी तुम्हाला शिकवणार आहे चॉक पॉईंट का असतात मार्केटमध्ये. चॉक पॉईंट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटमध्ये का असतं आणि ते मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कधी होतं. तर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. जेव्हा मार्केट अप्पर साईडला असतो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर, तर तुम्ही बघू शकता हा हायर हाय आहे, हा हायर लो आहे. जेव्हा ही हायर हायला मार्केट इथं क्रॉस करतो तेव्हा बॉस पॉईंट होतो. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर का असतं ते शिकवलेलं आहे. तर त्याच्या ज्यांनी व्हिडिओ नाही बघितले असेल ते जाऊन पहिले बघा, नाही तर काय कळणार नाही तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता इथं एक हायर हाय झाला, इथं हायर लो झाला. हायर लो कधी होतो मार्क? जेव्हा बॉस होतो. आता हा बॉस झाला, इकडे हा बॉस आहे, हा हायर लो आहे आपला, हा हायर आहे. तर अपट्रेंडच्या मार्केटमध्ये जेव्हा पण हा हायर लो बनतो, जेव्हाही म्हणजे बॉस होतो तेव्हा हा हायर लो बनतो. तर जेव्हा मार्केट ऑफ साईडनं इथं आयडियम या म्हणजे ऑफ साईडला बॉस न करता मार्केट डाऊन साईडला इथं क्रॉस झालं या लाईनच्या खाली, समजा ही बघा ही लाईन, तेव्हा मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर देतो. तर इथं बघू शकता सी एच याला अप ट्रेंडला चेंज ऑफ कॅरेक्टर देतो. तुम्हाला परत एक्सप्लेन करतो मी. हे बघा मार्केट हायर हाय, हायर लो, इथं बॉस केला, बॉस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केला, तेव्हा हा हायर लो कंप्लीट आपला मार्क झाला. त्याच्यानंतर मार्केट परत अपसाईडला हायर हाय लावला, त्याच्यानंतर हायर लो घ्या. हायर लो आपण तेव्हाच म्हणजे कन्फर्म करू शकतो जेव्हा हे मार्केट बॉस कन्फर्म करतं. वर साईडला मार्केट गेला, इथं अगर अपसाईडला मार्केट जात असलं तर खाली येऊन मार्केटने बॉस केला असता आणि हायर लो कंप्लीट केला असता. पण बॉस न करता मार्केट डायरेक्ट लोअर लो लावत डायरेक्ट चॉच करते, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर करते मार्केट. तर ह्याला आपण चार्टमध्ये पण समजू. तुम्हाला लोअर आपला डाऊन ट्रेंडचं पण मी एक्सप्लेन करतो, 1 मिनटं फक्त द्या. हे बघा मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो लावत आहे. तर जेव्हा मार्केट, एकच मिनटं, जेव्हा मार्केट हा इथं पॉईंट बॉस करतो, लोअर लोला हा बॉस पॉईंट असतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, आणि हा हायर लोअर हाय. तर लोअर हाय केव्हा कन्फर्म होतो? जेव्हा हा लो आपला डाऊन ट्रेंडला बॉस होतो तेव्हा हा लोअर हाय आपला कन्फर्म होतो. तर आता मार्केट जेव्हाही डायरेक्ट इकडं करून इथं क्लोज केला तर हा इकडच्या साईडला आपला परत डाऊन ट्रेंडला मार्केट शिफ्ट होतंय, म्हणजे डाऊन साईडला मार्केट चालला आहे. हा बॉस झाला इथं, हा लोअर हाय आपला कन्फर्म झाला आहे. पण ते न करता मार्केट, 1 मिनटं द्या, न करता मार्केट हे असं काहीतरी स्ट्रक्चर बनवून मार्केटनी ह्या हायर लोअर हाय पॉईंटला क्रॉस करून ग्रीन कॅन्डल क्लोज केली, तेव्हा आपण समजू शकतो की हे मार्केट चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे. लोअर लोला म्हणजे अप ट्रेंडला तर तुम्हाला मी दाखवलंच आहे, डाऊन ट्रेंडला पण तुम्ही बघू शकता की चॉक पॉईंट कधी होतो. म्हणजे चॉच पॉईंट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण बोलतात काही. एस एम सी म्हणजे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट आहे, त्याचे पण व्हिडिओ पुढे जाऊन येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता की इथे हे चेंज ऑफ कॅरेक्टर झालेलं आहे मार्केटमध्ये. तुम्ही अगर मी थांबा, मी मार्कआउट करून ठेवलेलं आहे 30 मिनिटच्या टाईम फ्रेमवर. माझे पण काय कसे असतात ते मी मार्क केलेलं आहे. असले तर तुम्हाला दाखवतो मी चेंज ऑफ कॅरेक्टर का आहे वगैरे. 1 मिनटं द्या फक्त. हे बघा, बघू शकता तुम्ही इथं मार्केट हाय हाय आपला अप ट्रेंडला आहे, मार्केट खाली येतो, बॉस करतो, तेव्हा लोअर आपला हायर लो कंप्लीट होतो, त्याच्यानंतर परत हायर हाय लावतो. हायर हाय कंप्लीट झाल्यानंतर मार्केट जेव्हाही बॉस करेल तेव्हा हायर लो कंप्लीट आपला कन्फर्म होतो. तर त्यानंतर मार्केट डायरेक्ट होऊन इथं
खालच्या साईडला अप्स. आता इथून बॉस केला असतं तर मार्केट अप साईडला गेलं असतं, पण हे जो हायर लो पॉईंटला डायरेक्ट येऊन मार्केट एक कॅन्डल क्लोज करते, तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर होतो मार्केटमध्ये. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हे प्रॅक्टिस करू शकता. हायर हायचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे. परत तुम्हाला आता मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऑर्डर ब्लॉक्स, FVG का असतो, परत फेअर व्हॅल्यू म्हणजे खूप सारे कन्सेप्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकणार आहे. आता मी सांगत बसलो तर खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. माझं म्हणणं आहे की पूर्ण अगर जे ट्रेडिंगच्या करिअरमध्ये अगर तुम्हाला घुसायचं आहे, ट्रेडिंगच्याबद्दल खरोखर तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे, तर तो बेसिकचे बेसिक आपलं फाउंडेशन जोपर्यंत क्लिअर नसेल तोपर्यंत आपण ट्रेडिंगवर जायचं नाही, हे माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला मी गेल्या 15-20 दिवसापासून रोज व्हिडिओ अपलोड करत आहे, मराठी ऑप्शन ट्रेडिंग कोर्स. त्यामध्ये मी पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ट्रेडिंगमध्ये काय असतं, काय